आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. छत्रपती शिवरायांना उपदेश करताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की अहो शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही याने सुखी हो. गळ्यात तुळशी माळ घाला, एकादशी व्रताचे पालन करा, स्वतःला हरीचे दास म्हणवा, हीच माझी एकमेव इच्छा आहे. जय हरी विठ्ठल. आपण भारत भूमीमध्ये सर्वसाधारण अनेक लोक उपवास करत असतो. सोमवार ते रविवार या 7 दिवसामध्ये कोणत्या ना कोणत्या वारी वेगवेगळ्या उपवासाचे लोक पालन करत असतात. या व्रत पालनाचा हेतू हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना प्रसन्न करण्याचा असतो आणि या व्रतामागे काही ना काहीतरी गुप्त हेतू ठेवलेला असतो. जसं की धनप्राप्ती व्हावी, रोगमुक्ती, शत्रुनाश व्हावा, राजकारणात शक्ती मिळावी, चांगली नोकरी मिळावी, कामधंद्यात वाढ मिळावी, पती अथवा पत्नीची प्राप्ती, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लोक उपवास करत असतात. परंतु हे सर्व उपवास भौतिक लाभ या कारणामुळे असल्याने ते क्षणभंगूर असतात. अशी व्रत करणे म्हणजे भगवंतांशी केलेला एक प्रकारचा व्यापार किंवा व्यवहारच ठरतो. म्हणून त्या ठिकाणी आपले संत आचार्य सांगतात की अशा अनुष्ठानांना भौतिक धर्म असं म्हटलं जातं. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे किंवा विठ्ठलांचे भक्त सुद्धा त्या ठिकाणी एकादशी, जन्माष्टमी, रामनवमी, गौर पौर्णिमा, नरसिंह जयंती, व्यासपूजा यासारख्या अनेक वैष्णव तिथींना उपवास करत असतात. परंतु याच्या पाठीमागचा हेतू काय असतो? भक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, भक्तीमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून या व्रताचे पालन करतात. हा व्रत पालन करणं हा मूळ सिद्धांत नसून भगवान विठ्ठलांप्रती, कृष्णांप्रती आपली श्रद्धा वाढावी म्हणून भक्त हा उपवास करत असतात. त्याच प्रकारे एकादशी तिथीला अन्नधान्याचा त्याग करून, शरीराच्या आवश्यकता कमीत कमी करून, श्रवण आणि कीर्तनांद्वारे भगवंतांची अधिकाधिक सेवा करणे हाच उपवासामागचा खरा उद्देश आहे. त्यामुळे भगवंतांच्या संतुष्टी करता भारत भूमीमध्ये अनादी काळापासून एकादशी व्रताचे पालन केले जाते. एकादशीला हरिवासर असे म्हटले जाते. हरिवासर अर्थात हरींचा दिवस. आजचा दिवस श्री हरींसाठी. त्यामुळे खाणे पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचे स्मरण, हरींचा जप आणि रात्री जागरणही भगवान हरींसाठी आणि हरिनाम संकीर्तन. या प्रकारे एकादशीचे व्रत पालन हे वैष्णव भक्त करत असतात. एकादशी व्रताचे पालन केल्याने काही भौतिक लाभ सुद्धा होतात. जसे की सर्व प्रकारचे रोग दोष शांत होऊन दीर्घ आयुष्य, सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु एक भगवत भक्त, विठ्ठलांचा भक्त भौतिक लाभासाठी एकादशीचे व्रत करत नाही, तर तो मनुष्य जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजे भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी यासाठी एकादशीचे व्रत करतो. परंतु सध्याच्या काळामध्ये लोकांना आध्यात्मिक जीवनाप्रती इतकी आवड नाही आणि म्हणून एखादा व्यक्ती जर एकादशी करत असेल तर त्याला इतर लोक सांगतात की अरे एकादशी हे व्रत आहे ना, हे म्हाताऱ्या लोकांसाठी असतं. तरुण मुलांनी खावं प्यावं मौज मजा करावी या प्रकारे लोक उपदेश करतात. पण बघा श्रील प्रभुपाद त्या ठिकाणी सांगतात की ज्यांना कुणाला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची इच्छा असेल किंवा ज्यांना कुणाला भगवंतांच्या चरणांप्रती अनुराग निर्माण करायचा असेल तर अशा लोकांनी त्या ठिकाणी एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे. आपल्या संतांनी आचार्यांनी एकादशी व्रताचं पालनाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज सांगतात की एकादशी अन्न पान जे नर करती भोजन ते श्वान विष्ठे समान. मग या एकादशी व्रताचं पालन कसं करायचं, या एकादशीचे महात्म काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.